शेतकरी बांधवांसाठी अत्यंत खुशखबर आलेली आहे। शेतकरी बांधवांनो, तुम्ही हे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण अपडेट पाहायला मिळेल। तर बघा, आता महाराष्ट्र राज्यातील शेतकरी बांधवांसाठी अतिशय मोठी खुशखबर आता आलेली आहे। शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी आता खुशखबर सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आलेली आहे। बघा, तर बघा, आता नमो शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत आता एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आलेली आहे। तांत्रिक कारणामुळे नमो शेतकरी योजनेचा नववा हप्ता जो आहे तो नमो शेतकरी योजनेचा नववा हप्ता जो रखला होता, त्याच्या वाटपाला आता प्रशासकीय स्तरावर सुरुवात झाली असून पहिल्या टप्प्यातील 18 जिल्ह्यामध्ये हा निधी जमा होण्यास सुरुवात झाली आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, आज 18 जिल्ह्याची यादी जाहीर करण्यामध्ये आली आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये वितरण होण्यासाठी आज सरकारच्या माध्यमातून 18 जिल्ह्याची यादी जाहीर झाली। म्हणजे की बघा, आज या ठिकाणी 18 जिल्ह्यामध्ये वाटप सुरू होणार आणि उद्या पुन्हा या 18 जिल्ह्यामध्ये वाटप सुरू होणार। सरकारच्या माध्यमातून 2 टप्पे करण्यामध्ये आले आणि आज या ठिकाणी 18 जिल्ह्याचा क्रमांक लागला आहे। आता या 18 जिल्ह्यामध्ये तुम्ही राहत असाल तर तुमच्यासाठी ही मोठी आनंदाची बातमी असणार आहे। त्याच्यासाठी तुम्ही हे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा। तर बघा, खुशखबर सरकारच्या माध्यमातून आली आहे। बघा शेतकरी बांधवांनो, बातम्या ऐकू कंटाळले असाल तर बघा शेतकरी बांधवांनो, अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। तुम्ही आताच पाहिलं आहे, आपल्या राज्याचे देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून स्पष्टपणे आदेश देण्यामध्ये आला आणि आज या ठिकाणी डीबीटीचं बटन देखील दाबण्यामध्ये आलं। म्हणजे की शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी आज खुशखबर आलेली आहे। आता बघा, कोणते ते 18 जिल्हे आहेत जे 18 जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून वितरण करण्यामध्ये येणार। बघा, या प्रक्रियेमध्ये सर्वात आधी यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांचा समावेश करण्यामध्ये आला असून नमो शेतकरी योजनेचा नववा हप्ता आणि रखलेला हप्ता एकत्र येण्याची शक्यता निर्माण झाली आहे। राज्य सरकारच्या माध्यमातून या निधीसाठी 7,400 कोटी रुपयाचा विशेष निधी मंजूर करण्यामध्ये आला असून येत्या काही तासात या भागातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर लाभाची रक्कम जमा होणार आहे। बरं, पात्र आणि अपात्र असा शब्द का वापरला, तर यामध्ये सरकारचा एक अत्यंत कडक नियम आहे। त्या नियमामध्ये जे शेतकरी बांधव बसतील अशाच पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा हप्ता जमा करण्यामध्ये येणार। हो शेतकरी बांधवांनो, अत्यंत महत्त्वाची बातमी आहे, जेणेकरून तुम्ही हे व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत नक्कीच पहा। तर बघा, डीबीटीच्या माध्यमातून हे 2,000 रुपये थेट तुमच्या खात्यामध्ये येत आहे। त्यामुळे यादी अत्यंत महत्त्वाची आहे आणि जिल्ह्यानुसार वेगवेगळे वेळापत्रक ठरवले असून यात बुलढाणा आणि अकोला जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना प्राधान्य लाभ दिला जाणार आहे। सकाळी बँका उघडल्यापासून प्रत्येक तासाला या जिल्ह्यामध्ये पैसे वितरण करण्याचे नियोजन सरकारने आखले असून यामुळे सर्व्हरवर ताण न येता कामाची सुसूत्रता आणि पारदर्शकता येणार आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी हे व्हिडिओ खूपच महत्त्वाचा असणार आहे। त्याच्यासाठी तुम्ही हे व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत नक्कीच पहा। तर बघा, आता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 2-2 हजार रुपये येऊ लागले आहेत। शेतकरी बांधवांनो, हा देखील महत्त्वाचा मुद्दा आहे। गेल्या कित्येक दिवसापासून अशा बातम्या देखील आल्या होत्या, अशा अफवा देखील सुटल्या होत्या की 3,000 रुपये नमो शेतकरी योजनेचे झाले आहेत आणि 3,000 रुपये शेतकरी बांधवांना मिळणार। तर मग शेतकरी बांधवांनो, अशा चुकीच्या अफवापासून सावधान राहा। सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलं, नमो शेतकरी योजनेचा हप्ता फक्त 2,000 रुपयांचा आहे। बघा, 2,000 रुपये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येणार आहे, व्यतिरिक्त 3,000 रुपये येणार नाहीत। हे मात्र लक्षात ठेवा। सरकारच्या माध्यमातून आज 18 जिल्ह्यांची यादी जारी करण्यामध्ये आली आणि बघा, बँक केवायसी आणि आधार प्रमाणीकरण पूर्ण करणे या योजनेसाठी अत्यंत गरजेचे असून वाशिम आणि अमरावती या जिल्ह्यातील ज्यांचे आधार कार्ड बँकेशी जोडले आहे त्यांनाच या रखलेल्या हप्त्याचा फायदा मिळणार आहे। जे शेतकऱ्यांचे बँक खाते स्टेट बँक ऑफ इंडिया किंवा बँक ऑफ महाराष्ट्र आहे त्यांना या प्रक्रियेत प्राधान्य लाभ दिला जाणार असून बँकाकडून तशा सूचना देखील देण्यामध्ये आल्या आहेत। तर बघा, सरकारने स्पष्टपणे सांगितलं, यादीमध्ये तुमचं नाव येत असेल तरच सरकारच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये निधी जमा करण्यामध्ये येणार। तर बघा शेतकरी बांधवांनो, या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती पाहिलेली आहे। जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओला एक लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत हे व्हिडिओ नक्की शेअर करा।